हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी वाजल निम्मा. चला आज बनवतात आपण सुके बोंबलांचं कालवण. याच्यासाठी मी थोडं तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि बोंबील मस्तपैकी साफ करून त्याला फ्राय करणार आहे. कारण फ्राय याच्यासाठी करतात की त्याची जी स्मेल आहे ती निघून जाते. तर चला आपण बोंबील फ्राय करूया. हे थोडासा लसूण मी ठेचून घेतलेला आहे आणि 4 कांदे घेतले, स्वच्छ धुवून स्लाइस केले आहेत. हे बोंबील जे फ्राय केलेले आहेत ते मी आता काढलेले आहेत एका प्लेटमध्ये, तुम्ही बघू शकता. आता हेच तेल आहे, बोंबलांचंच तेल आहे. याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे आणि थोडासा कढीपत्ता. हे कढीपत्ता पण टाकते. त्याला चांगल्यापणे परतून घेऊया. लसूण मस्तपैकी एकदम गोल्डन कलर आला आहे त्याला. आता आपण आपले स्लाइस केलेले ऑनियन टाकूया. मी याच्यामध्ये ऑनियन टाकले. आता ऑनियन चांगले गोल्डन कलर होणार तर आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तोपर्यंत मी टमॅटो स्लाइस करते. हे बघा, मी 4-5 टमॅटोज घेतलेले आहेत आणि एक छोटे पटॅटोज आहेत, हे पण मी ॲड करेन. ऑनियन जेव्हा आपलं गोल्डन कलर होणार ना, थोडंसं फ्राय होणार, तेव्हा मी पटॅटोज ॲड करीन आणि हे पटॅटो त्याच्यामध्येच मी शिजवणार आहे. ऑनियन आपला हलका गोल्डन कलर आला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपली कापले पटॅटोज टाकूया आणि यांना चांगल्यापणे शिजवून घेऊया. आता आपण चांगलं मिक्स करू आणि ह्याला असं सोडून देऊ. पटॅटो चांगलं हलकी शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टमॅटोज ॲड करूया. ऑनियन आणि पटॅटो शिजता आपण याच्यामध्ये ना टमॅटोज पण टाकून देऊया. टमॅटोज पण चांगले स्मॅश होऊन जातील, मस्त एकदम सॉफ्ट होऊन जातील. त्याच्यामध्ये ग्रेव्ही एकदम थिक होणार आणि टेस्टला चांगला होणार. हे शिजवून देऊया आपण. ह्याला तरी 10 मिनटं तरी जातील लागतात. आपले टमॅटोज आणि पटॅटो ऑलमोस्ट चांगले कुक झाले आहेत. आता याच्यामध्ये आपण घरगुती फिश मसाला घालूया. हे बघू शकता तुम्ही, हे मसाला टाकले. ऑलमोस्ट 3 टेबलस्पून एवढा टाकलेला आहे. चांगला परतून घ्या. तर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार, जेवढी ग्रेव्ही पाहिजे आपल्याला तेवढी. चांगलं मिक्स करून घ्या ह्याला पण आणि चांगला उकाळा येऊ द्या. मस्त बॉईल आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बोंबील सोडूया याच्यामध्ये आणि परत एक 5 मिनटं शिजवून घेऊया. ग्रेव्ही आपली चांगल्याप्रमाणे बॉईल झाली आहे. आता आपण हे बोंबील सोडूया याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ जरा कमी घाला, कारण हे खाडे बोंबील असतात, त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असते. आपली बोंबला बटाट्याची ग्रेव्ही, आपली बोंबील बटाट्याची ग्रेव्ही एकदम मस्तपैकी रेडी आहे. बघू शकता तुम्ही, पटॅटो शिजले आहेत आपले. बघा, आता आपण गरमागरम राईस बरोबर याला सर्व करूया. तर बनवा आणि एन्जॉय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.